हे जे नेते पक्षाला स्वतःच्या बापाची जागीर समजतात आणि त्या ठराविक क्षेत्रामध्ये आमच्याशिवाय आणि कुणीच नाही, आमच्याशिवाय आणि राजकारण कुणाला कळणारच नाही, आमचं कुटुंब म्हणजेच उद्धारक आहे या गावाचा किंवा त्या वार्डाचा किंवा या मतदार क्षेत्राचा, असं असं ज्यांना गोड समज ज्यांचा झालेला आहे तो गोड गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे. आणि त्या बाकीचे कोण सगळे मूर्ख, बाकीच्याने तुमची फक्त सतरंजा उचलायच्या आणि तुम्ही विविध पदं भोगायची आणि दाखवायचे सुळेच कसे हत्तीचे असतात आणि खायचे दात हत्तीचे वेगळे असतात. हे फक्त मतदारांना आपले सुळे दाखवतात. वा किती सुंदर सुळे आहे, म्हणजे आम्ही किती तुमच्यासाठी मेहनत करतो. प्रत्यक्षात तुम्ही काही मेहनत करता, सगळी कामं अर्धवट केलेली आहेत, कुठलंही काम पूर्णत्वास नेलेलं नाही आहे. जनतेचा रोष आहे, जनता बोलत नाही, हा मी इशारा देतो आहे सगळ्या जनतेच्या वतीनं. अजूनही तुम्ही जर तुमच्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत असाल तर अवश्य वावरा. मोठी मोठी भाषणं करून, मोठे मोठे सभा घेऊन आणि मोठे मोठे बॅनर लावून तुम्हाला वाटत असेल की जनता आम्हालाच निवडून देणार. हा तुमचा भ्रमाचा भोपळा आहे ना. 2027मध्ये जनता फोडणार. मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तसं काही चेहरे असे आहेत त्यांना जनता विटलेली आहे. फक्त त्यांचेच चेहरे असे नव्हे, त्यांच्या कुटुंबातील सगळे चेहरे जनतेला पाठ आहेत. त्यानं सगळ्यांना धरधपट साली सकट म्हणतात तसे गाडल्याशिवाय जनता राहणार नाही. त्यामुळे आता आणि दुसरी गोष्ट, हिंदू जो हिंदू की बात करेगा वही देश पर राज करेगा, हे मोदीजीने सिद्ध करून ठेवलेलं आहे. हिंदू सोडून बाकीच्या धर्मांचं जे कोण लांगुल चालन करतात ना, त्यांची आता डाळ शिजणार नाही, लक्षात ठेवा. गोव्यामध्ये आता 2027 इलेक्शनमध्ये एका पक्षाला खूप मोठी संधी आहे. तो पुरातन पक्ष आहे गोव्याचा. त्याने कोणाशीही युती न करता स्वतः एकटे जर ते लढले, किमान 25-30 ठिकाणी चांगले उमेदवार जे लोकांच्या परिचयाचे आहेत, कोणाही ढटिंगड उभे करून ठेवू नका. ढटिंगड मागे उभे केला, इकडे तो पडला. हां, बरे उमेदवार उभे करा, तुम्हाला यश मिळेल. कारण विद्यमान सरकारमधले जे कोण आहेत, जे कोण लोक BJPच्या बिल्ला छातीवर लावून मिरवतात, त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे सुळे हे लोकांना माहिती आहेत. त्यामुळे लोकांना त्यांचे सुळे नको आणि त्यांचे दातही नको. त्यामुळे विचार करा.